गजराजनगरमध्ये बनावट सुगंधित तंबाखू कारखाना उद्ध्वस्त, 13,92,000चा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद. शहरातील एमआयडीसी हद्दीतील गजराजनगर परिसरात सुरू असलेल्या बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोठा भांडाफोड केला. या कारवाईत तब्बल 13,92,190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने 18 एप्रिल रोजी शहरात गस्त घालत असताना गुप्त बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार गजराज नगर येथील कालीमाता मंदिराजवळ छापा टाकला. छाप्यामध्ये आसिफ खुदाबख्श तांबोळी, जफर चांद शेख आणि दाऊद बाबू मिया शेख हे तिघे जण घरगुती कारखान्यात बनावट सुगंधित तंबाखू तयार करत असताना रंगेहात सापडले. या ठिकाणी साध्या तंबाखूमध्ये विविध रसायने, रंग आणि इतर घातक पदार्थ मिसळून राज्यात बंदी असलेली सुगंधित तंबाखू व पानासाठी वापरला जाणारा बनावट किंवा तयार केलं जात असल्याचे उघड झाले. कारवाई दरम्यान पोलिसांनी 600 किलो सुगंधित तंबाखू, 3 मिक्सर मशीन, पिशव्या सील करण्यासाठी 3 मशीन, 15 किलो रंग, चुना, पॅराफिन सारखी रसायने, एअर कंप्रेसर, वजन काटा बनावट किंवा 6 इलेक्ट्रिक मोटारी, बनावट स्टिकर्स, पॅकिंग रोल्स आणि टाटा सफारी वाहन क्रमांक MS17V700 असा मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी आरोपींना विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील अवैध तंबाखू व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याचे बोलले जात आहे.